नानीने आज मस्त माझ्यासाठी शेवयाची मॅगी बनवली होती. एकदम गरम गरम होती आणि खूप टेस्टी झाली होती. ती खाल्ली आणि म्हटलं चला केस पण वाळवून होतील आणि थोडंसं कोवळं ऊन पण घेऊ. तोपर्यंत काना पण उठला होता आणि उठल्या उठल्या कानाचा मूड एकदम भारी असतो, फ्रेश असतो. कानाच्या आवाजाने बाबाला पण जाग आली आणि आज बाबाला सुट्टी होती तर दोघांची पण मस्त मज्जा होती. आज कानाला सांभाळायची जबाबदारी बाबाकडेच दिली होती. बाबा आणि काना दिवसभर मस्त खेळत होते आणि मस्त त्यांनी एन्जॉय केला. संध्याकाळी जेवण वगैरे झालं आणि कानाला आम्ही असं खाली टाकलं होतं, जेणेकरून कानाला पालथं पडल्यानंतर थोडं रिंगण्याची पण सवय लागल. आता तो स्वतःहूनच पालथं पडतो आणि पालथं पडल्यानंतर त्याला इतका आनंद होतो की तो जोर जोरात किंचाळत असतो. जेव्हापासून तो स्वतः पालथा पडायला लागलाय तेव्हापासून तो दर 2 मिनिटाला तरी पालथं होईलच. आणि आज काना मामाच्या घराची होम टूर करत होता. कटरीना, तो आणि आजी तिघं मिळून सगळ्या खोल्यांची टूर करून आले आणि कानाला पण बहुतेक ते आवडलं होतं. मम्मीने आणि नानांनी त्याला एक सवय लावली की झोपायच्या पहिले त्याला सगळ्या घरामधून एकदा फिरून आणते आणि मग त्याला झोपायला लावते. आणि कानाचा झोपेपर्यंत खूप आरडाओरडा चालू असतो. फायनली तो आता बेडवर आलाय. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.